हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून. आज पॉवर थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. तर मागच्या लेक्चरला आपलं साधारण जो पॉईंट चालू होता तो कन्झ्युमर ऑर्गनायझेशन अँड मुवमेंट हा पॉईंट चालू होता आणि त्याच्यात 1960 हा पॉईंट आपण थोडासा संपवला होता. आता त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. तर पुढे काय झालं, सबसिक्वेंटली ड्युरिंग ईच ऑफ द डिकेड अ फ्यू मोर कन्झ्युमर ग्रुप कम अप इन डिफरंट पार्ट्स ऑफ कंट्री, मोर पर्टिक्युलरली कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान अँड दिल्ली. म्हणजे त्यावेळेला काय आलं, दशकांमध्ये काही अजून ग्रुप बनायला लागले जे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीवरनं होते. कन्झ्युमर मुवमेंट ॲट द इंटरनॅशनल लेवल. आता पुढचा हा पॉईंट आहे, कन्झ्युमर मुवमेंट ॲट इंटरनॅशनल लेवल. ड्युरिंग द 60s देर वेर टू मेजर डेव्हलपमेंट ॲट द इंटरनॅशनल लेवल. म्हणजे दोन मेन डेव्हलपमेंट झाल्या इंटरनॅशनल लेवलच्या वेळेला. प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी ऑफ US डेडिकेटेड his administration to promotion and protection of consumers' right, helping the consumers realize their four fundamental rights. हे आपलं झालं आहे वाचून ॲक्च्युली. आपल्याला हा 1970 अँड आफ्टर हा पॉईंट सुरू करायचा आहे. तर 1970 अँड आफ्टरचा जो पॉईंट आहे, टिल द मिड 70 द कन्झ्युमर ऑर्गनायझेशन वेअर लार्जली एंगेज इन ॲक्टिव्हिटीज ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन बाय रायटिंग आर्टिकल्स अँड होल्डिंग एक्झिबिशन्स. तर इथे काय म्हटलेलं आहे की 70च्या मध्यामध्ये कन्झ्युमर ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज होत्या कन्झ्युमर प्रोटेक्शनच्या. तर ते त्यावेळेला आर्टिकल्स लिहित होते, एक्झिबिशन्स भरवत होते, त्याच्यात त्या खूप एंगेज होत्या. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, टू अ मार्जिनल एक्सटेंट they were also engaged in making representation to the government sorry for changes in policies and laws. म्हणजे आपले काय कायदे आणि पॉलिसीज बनवायला ते गव्हर्नमेंटला हेल्प करत होते. वन नोटिसेबल एक्सपेक्टेशन वॉज मृणाल गोरे ऑफ मुंबई. ओके, तर आपला जो पॉईंट चालू आहे की त्यावेळेला मृणाल गोरे जी होती ती बिलीव्ह करत होती डायरेक्ट ॲक्शन सच ॲज पोझेशन, डेमॉन्स्ट्रेशन अँड पिकेटिंग. म्हणजे काही न करता डायरेक्ट ॲक्शन घ्यायची, ना पोलीस ना कोर्ट, डायरेक्ट ॲक्शन घ्यायची, याच्यावरती मृणाल गोरेनी जोर दिला होता. शी इज रिमेंबर्ड ॲज पाणीवाली बाई. तर तिला पाणीवाली बाई म्हणून संबोधलं जायचं आणि आजही लोकांना ती लक्षात आहे. अनदर ऑर्गनायझेशन विच ग्रुप्ड अप इन नॅशनल सीन ड्युरिंग द 70s वॉज द अखिल भारतीय ग्राहक पंचायत ॲट पुणे. म्हणजे अजून एक संस्था जे हे काम करत होती ती अखिल भारतीय पंचायत संस्था ही पुण्याला आहे. तर ही संस्था पण अग्रेसर रीतीने काम करत होती. इट ट्रस्ट वॉज कलेक्टिव्ह होलसेल buying of domestic needs and redistribution among consumer family
thereby eliminating middlemen and their margins. तर ते काय करत होतं की जे मधली लोक असतात तर त्यांना कमी करून लोकांना पैसे मिळवून द्यावेत असं तिचं मागणं होतं. They also pursue direct action in terms of boycott and picketing. This is now carried out on by Mumbai ग्राहक पंचायत मुंबई. म्हणजे त्यांनी बॉयकॉट करणे, पिकेटिंग करणे या ॲक्टिव्हिटीज पण चालू ठेवल्या आणि ते आता मुंबई ग्राहक पंचायत असं म्हणून ओळखलं जातं. Another major change that took place was the emergence of Consumer Education and Research Center Ahmedabad. अजून एक जी गोष्ट झाली ती अहमदाबादमध्ये ही संस्था फॉर्म झाली. कन्झ्युमर एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर ही अहमदाबादमध्ये सुरुवात झाली. इट गेव अ न्यू ट्रस्ट अँड टर्न टू द मुवमेंट. म्हणजे त्यांनी एक वेगळी कलाटणी दिली. द CERC प्रोटेक्ट कन्झ्युमर इंटरेस्ट इन इंडिया थ्रू कन्झ्युमर रिसर्च कॅम्पेन थ्रू मीडिया क्रिएशन मॉनिटरिंग एन्फोर्समेंट ऑफ इफेक्टिव्ह कन्झ्युमर लॉज कन्झ्युमर ॲडव्होकेसी अँड इन्फॉर्मेशन डिसेमेंटेशन. तर आता हे काय करते की कन्झ्युमरचा इंटरेस्ट वाढवते. कन्झ्युमर रिसर्च करून कॅम्पेन करून मॉनिटर करते ॲक्टिव्हिटीज काय होत आहे त्या एन्फोर्स करते कन्झ्युमर लॉज आणि इन्फॉर्मेशन लोकांना वाटते. कन्झ्युमर ग्रुप्स म्हणजे 1980sमध्ये काय आलं, कन्झ्युमर ग्रुप खूप वेगाने वाढायला लागले आणि ते 1,500 झाले. द नंबर शुड नॉट गेट द रॉंग मेसेज दॅट द मुवमेंट इज स्ट्रॉंग अँड इफेक्टिव्ह. आता एखाद्याला वाटेल की खूप चांगली मुवमेंट चाललेली आहे की एवढे नंबर झाले, तर तसं काही नाही आहे. अ डिस्टर्बिंग फॅक्टर विथ अ गुड नंबर ऑफ कन्झ्युमर ग्रुप इज ग्रॉस इनॲडिक्वेसी ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. म्हणजे एक फॅक्टर जर समजा त्यांच्याकडे पैशाचं जर पाठबळ नसेल तर हे एखाद्या ग्रुपसाठी खूप बेकार आहे. हाफ ऑफ देम हॅव ॲन ॲन्युअल इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ 1,10,000 ऑर लेस अँड अबाउट 20% हॅव 25,000 ऑर लेस. म्हणजे त्यांचं जे वार्षिक इन्कम होतं अर्ध्याहून अधिक लोकांचं 1,10,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी होतं आणि 20% लोकांचं 25,000पेक्षाही कमी होतं. एवढी गरिबी होती. फर्दर मोस्ट ऑफ देम कॉन्सन्ट्रेटेड इन अर्बन अँड सेमी अर्बन सेंटर्स अँड द मुवमेंट इज येट टू पिकअप इन रुरल एरियाज. म्हणजे ही जी मुवमेंट आहे ती शहरी भागांमध्ये आणि सेमी अर्बन भागामध्ये चालायची आणि ती ग्रामीण भागामध्ये जास्त नव्हती. ड्युरिंग 1983 द कन्झ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी कट्स ज्याला म्हणतो बिगन आउट ऑफ अ रुरल न्यूजपेपर ग्राम गदर विलेज रेव्होल्युशन इन राजस्थान. तर त्यांनी पेपर काढला ग्राम गदर हा एक पेपर त्यांनी काढला. द कट्स बी one of the leading NGOs in the country specializing in economic trade and industry matters beside rural activities. म्हणजे हे एक लीडिंग NGO आहे जे स्पेशलाइज करतं इकॉनॉमिक ट्रेड इंडस्ट्री मॅटर्समध्ये आणि त्याच्यात कसं आहे ते रुरल ॲक्टिव्हिटीजकडे पण लक्ष ठेवतं. नंतर वन ऑफ द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ इंडियन कन्झ्युमर मुवमेंट is the enactment of the Dynamic Consumer Law CPA in 1986. तर हे खूप महत्त्वाचं अचिव्हमेंट होतं जेव्हा त्यांनी कन्झ्युमर ॲक्ट जो आहे कन्झ्युमर लॉ 1986 साली पास केला गेला. कमिंग 39 years आफ्टर इंडिपेंडन्स इट वॉज acknowledged that rampant consumer abuses including those of the government on public utilities like टेलिफोन ट्रान्सपोर्ट पॉवर एक्सेट्रा. पण 39 झाल्यानंतर
भारताला स्वातंत्र्य मिळून 39 साल झाल्यानंतरसुद्धा आज लोकांना कसं आहे टेलिफोन ट्रान्सपोर्ट किंवा पॉवर याचा त्यांना फायदा घेता येत आहे. दीज फॅसिलिटीज इन द फर्स्ट प्लेस वेअर क्रिएटेड ॲज स्टेट मोनोपोलीज ऑब्स्टेन्सिटी टू प्रोटेक्ट कन्झ्युमर्स. म्हणजे कन्झ्युमर्सना वाचवण्यासाठी ही जी मोनोपोली होती हे बिझनेस चालू करण्याची ही गव्हर्मेंटकडे होती. These utilities in the first place were created as state monopolies ostensibly to protect consumers. म्हणजे कन्झ्युमर्सना प्रोटेक्ट करण्यासाठी स्टेटनी मोनोपोलीज क्रिएट केली होती. मोर इम्पॉर्टंटली द CPA recognize the local standing of the consumer groups NGOs in the consumer court. म्हणजे CPAनी हे लोकल स्टँडीचं महत्त्व लक्षात घेतलं, NGOचं महत्त्व लक्षात घेतलं, thereby allowing the NGOs to protect consumer rights through these courts. म्हणजे NGOsना सपोर्ट करायला लागले आणि त्यांना न्याय मिळवून द्यायला लागले या कोर्टाच्या माध्यमातून. नंतर 1990चं दशक आलं. आफ्टर माइलस्टोन ड्युरिंग द अर्ली 90s वॉज द डेव्हलपमेंट ऑफ सिनर्जी बाय द अमंग द NGOs by formation of state level and nation level federation. म्हणजे इकडे काय झालं, लोक एकत्र झाली, सिनर्जी ज्याला म्हणतो, आणि NGOs एकत्र येऊन ते स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला ते फॉर्म झाले. इट वॉज बिगिन विथ तामिळनाडू इन 1998 अँड वॉज फॉलोड बाय स्टेट्स लाईक गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश अँड वेस्ट बेंगॉल. म्हणजे ते 1990 साली सुरू झालं तामिळनाडूमध्ये आणि नंतर मग गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल या राज्यांनी सुरुवात केली. नंतर पुढचा पॉईंट आहे फेडकॉट. फेडकॉट म्हणजे फेडरेशन ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन तामिळनाडू अँड पुडुचेरी इज नोटवर्दी अमंग द स्टेट लेवल फेडरेशन्स ऑफ NGOs. म्हणजे हे एक नोटिंग करण्यासारखे फेडरेशन्स आहेत NGOच्या. फ्रेडरिक नोमॅन स्टिफन जर्मन फाउंडेशन इन दिल्ली took the initiative to suggest NGOs in India to form a consumer coordination council at the national level as a countervailing force against lobbying and advocacy efforts by trade, industry and profession. तर हे जे फ्रेडरिक नोमॅन आहेत दिल्लीमध्ये, त्यांनी जर्मनची संस्था आहे, त्यांनी दिल्लीमध्ये NGOsना मदत केली ज्याशी कन्झ्युमरना जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी. टुडे CCC न्यू दिल्ली इज अ नॅशनल कोलिशन ऑफ NGOs इन द कंट्रीज. आज CCC जे आहेत ते आपल्या भारताच्याच काही संघटनेचा एक ग्रुप आहे. Some of the recent innovation in the consumer movement are the formation and adoption of citizens charters largely by state services and setting up of regulatory authorities for public utilities. आता जे काय इनोव्हेशन्स आहेत तर ते काय करत आहेत की सिटिझन चार्टर्स एस्टॅब्लिश करता आहेत, जे स्टेट सर्व्हिस सेटअप चालू आहे त्यांचा पब्लिक लोकांना सोयी उपलब्ध करून द्यायला. द वन इंडिव्हिज्युअल हू डिझर्व स्पेशल मेन्शन इन द फील्ड ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन इज HD शोरी, डायरेक्टर कॉमन कॉज, न्यू दिल्ली, who was conferred with the Padma Bhushan Award by the Government of India for the relentless pursuit for common cause even in his 80s. म्हणजे 80 साली सुद्धा या माणसाने खूप योगदान दिले कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी. HD शोरी जे होते त्यांनी त्याच्यासाठी योगदान दिले.
नंतर पुढचा जो पॉईंट आहे गव्हर्मेंट मेजर्स टू प्रोटेक्ट कन्झ्युमर इंटरेस्ट, म्हणजे गव्हर्मेंटनी काय काय स्टेप्स उचलल्या कन्झ्युमर इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी. इट कॅन बी समराइज ॲज फॉलोज. प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल सर्विस सच ॲज पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू केला. प्रोव्हाइडिंग सर्टन कमॉडिटीज ॲट सबसिडाइज रेट टू द नीडी थ्रू द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सेंटर, म्हणजे जे कोण गरजू आहेत तर त्यांना रेशनच्या माध्यमातून, ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम असं म्हणतो, त्याच्या माध्यमातून त्यांना कमॉडिटीज पुरवल्या. नंतर मॉनिटरिंग इंडस्ट्रीज अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्यांच्यावरती नजर ठेवणे, इंडस्ट्रीज आणि सर्व्हिस प्रोव्हायडर जे ॲक्टिव्हिटीज त्याच्यावरती नजर ठेवणे. नंतर टेकिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड पुनिटिव्ह ॲक्शन्स अगेन्स्ट व्हायोलेटर्स ऑफ द राईट ऑफ कन्झ्युमर्स, म्हणजे त्यांच्या विरुद्ध एक ॲक्शन घेणे. डिसाइडिंग अँड इम्पोजिंग क्वालिटी स्टँडर्ड्स फॉर सच कमॉडिटीज सच ॲज मेडिसिन्स, गोल्ड, सिल्क एक्सेट्रा, म्हणजे प्रत्येक जी कमॉडिटी आहे त्याचं स्टँडर्ड ठरवणे. नंतर इम्पोजिंग प्राईस कंट्रोल ऑन सर्टन कमॉडिटीज सच ॲज मेडिसिन्स, म्हणजे त्याच्यावरती प्राईसचं कंट्रोल असलं पाहिजे, काहीही प्राईस आपण चार्ज करू शकत नाही. त्याच्यानंतर एस्टॅब्लिशिंग रेग्युलेटरी अथॉरिटीज सच ॲज टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला ट्राय म्हणून म्हणतो. नंतर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन CERC, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी IRDA, सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, कॉम्पिटिशन कमिशन एक्सेट्रा. तर त्यांनी या रेग्युलेटरी अथॉरिटी या एस्टॅब्लिश केल्या. आता रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे काय, जे ज्या संस्थांना कंट्रोलमध्ये ठेवतं, जसं RBI बँकेनं ठेवतं, किंवा सेबी जी आहे ती शेअर मार्केट म्युच्युअल फंडला कंट्रोलमध्ये ठेवते. तर अशा अथॉरिटीजची स्थापना झाली. नंतर प्रोव्हाइडिंग कन्झ्युमर सपोर्ट सच ॲज क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट देअर राईट्स. अ टोल फ्री हेल्पलाईन नंबर जो आहे तो, म्हणजे लोकांना त्यांच्या राईटबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक टोल फ्री नंबर त्यांनी ठेवलेला आहे. तिथे जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्या फोन डायल करून काही कंप्लेंट्स करू शकतात. मिनिस्ट्रीज, more importantly several ministries have been established both at state and union level to protect the consumers, म्हणजे स्टेट लेवलला आणि युनियन लेवलला, म्हणजे सेंट्रल लेवलला काही मिनिस्ट्रीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, ते कन्झ्युमर्सना प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतात. फॉलोइंग मिनिस्ट्रीज आर पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट: मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, केमिकल, फर्टिलायझर, सिव्हिल एव्हिएशन, कन्झ्युमर कॉमर्स अँड इंडस्ट्री, कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, फायनान्स, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, रेल्वेज, पॉवर, टेक्स्टाईल आणि टुरिझम्स. तर या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, आता हा आपला टॉपिक संपला. आता नवीन टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत, राईट टू इन्फॉर्मेशन, RTI. याच्याबद्दल तुम्ही बरंच गोष्टी ऐकल्या असेल, तर नेमकं हा काय प्रकार आहे, राईट टू इन्फॉर्मेशन हा काय प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. द मोर इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज पॉप्युलर सोव्हरेनिटी. तर आता हे खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. आता त्याचा अर्थ काय होतो की दिस मीन्स दॅट इन डेमोक्रेसी पीपल आर सॉव्हरेन टू होल्ड सुप्रीम अथॉरिटी, म्हणजे लोक जी आहेत ती सुप्रीम आहेत, म्हणजे लोकांचा जो डिसिजन होईल तो सुप्रीम मानला जातो. देर आर व्हेरियस मीन्स बाय विच पीपल एक्साइज द अथॉरिटी इन डेमोक्रेसी. म्हणजे डेमोक्रेसी जर समजा कुणाला जर लादवायची असेल तर त्याच्यासाठी बरेच मार्ग आहेत. तर त्याच्यातला एक मार्ग इलेक्शनही आहे. इलेक्शन इनेबल्स पीपल टू एक्साइज देअर कंट्रोल ओव्हर गव्हर्नमेंट ओनली पिरियॉडिकली.
म्हणजे काही काळानंतर सरकार बदललं तर त्यांना कुठलं सरकार पाहिजे याच्यासाठी इलेक्शन हा खूप चांगला पर्याय आहे. नंतर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऑर राईट टू इन्फॉर्मेशन अमंग अदर मीन्स एम्पॉवर पीपल टू एक्सरसाइज हिज कंट्रोल मोर रेग्युलरली. पण हा जो राईट टू इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे काय होतं की रेग्युलरली आपल्याला तो राईटच्या अंडर इन्फॉर्मेशन मिळू शकते. इलेक्शन पिरियडिकलीच असतं पण हा कधीही आपण यूज करू शकतो. RTI is not a right that makes direct impact on people's life, म्हणजे त्याचा डायरेक्ट परिणाम लोकांच्या आयुष्यावर होत नाही. इट हवेवर गिव्स पॉवर टू पीपल टू रिअलाइज देअर अदर राईट्स, म्हणजे एक त्यांना पॉवर मिळते की आपले काय काय हक्क आहेत ते आपल्याला समजतात, कळतात. This is because effective realization of right is dependent on effective governance and effective governments can be ensured through RTI. तर इकडे काय म्हटलं आहे की जी न्याय व्यवस्था आहे ती योग्य प्रकारे जर आपल्याला लावायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला RTI खूप गरजेचं आहे. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी जेनेसिस कॉन्सेप्ट अँड लॉ रिगार्डिंग द RTI. तर जो RTIचा जो कॉन्सेप्ट आहे किंवा RTIबद्दल जो कायदा आहे तो आपण या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर इकडे काय म्हटलं आहे, वी विल ऑल्सो लिस्ट द ॲडव्हान्टेजेस ऑफ RTI अँड सम सक्सेस स्टोरीज. तर आपण त्याचे ॲडव्हान्टेज पण डिस्कस करणार आहोत आणि कुणाकुणाला त्याच्यामुळे यश मिळालेलं आहे ज्याला यशोगाथा आपण म्हणतो ते आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो पॉईंट आहे इंटरनॅशनल सीन, म्हणजे फॉरेनच्या देशांमध्ये काय होतं. पहिलं जे आहे इंट्रोडक्शन आहे. इट इज बीइंग इन्क्रीजिंगली रेकग्नाइज दॅट ॲक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉट ओनली अ ह्युमन राईट बट ऑल्सो अॅन इम्पॉर्टंट राईट टू प्रमोट गुड गव्हर्नन्स अँड फाईट करप्शन. तर इन्फॉर्मेशन लोकांना देणे हा फक्त मानवी हक्क नाही आहे, तर एक चांगली न्यायव्यवस्था लावणे किंवा करप्शनच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणे हे पण त्यांचे ऑब्जेक्ट याच्यात समाविष्ट झालेले आहेत. ओव्हर 70 countries have now adopted a constitutional or legal provision to provide right to access information. जवळजवळ 70हून अधिक देशांनी हे जे राईट टू इन्फॉर्मेशनवरती काय कायद्याच्या तरतुदी केलेल्या आहेत. मोस्ट न्यूली रिटन कॉन्स्टिट्यूशन बाय कंट्रीज इन ट्रान्झॅक्शन इस्पेशली इन सेंट्रल अँड ईस्टर्न युरोप अँड लॅटिन अमेरिका इन्क्लूड अ राईट टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे काही देशांच्या आत्ता नुकत्याच घटना लिहून झालेल्या आहेत, तर जेव्हा त्यांनी घटना लिहिल्या त्याच्यातच राईट टू ॲक्सेस इन्फॉर्मेशनचा त्यांनी उल्लेख केला. टिपिकली द राईट एम्पॉवर्स एनी सिटिझन ऑर इनहेरिट टू डिमांड इन्फॉर्मेशन फ्रॉम गव्हर्मेंट बॉडीज. आता या राईट टू इन्फॉर्मेशनवरून होतं काय, जे काय गव्हर्मेंटच्या बॉडीज आहेत. लेक्चर आहे सॉरी लेक्चर आहे सगळी. नाही लेक्चर घ्यायचं होतं सांगितलं तिकडे पण बजेल. बसताय तुम्ही तिकडे.
India, Japan, Korea, Pakistan, Israel, and France, the highest court have found that there is a right to access to information present in the constitution, typically as an element of freedom of expression or freedom of the प्रेस. तर आता इथे काय म्हटलं आहे की ह्या ज्या कंट्रीज आहेत तर त्यांना जे सर्वोच्च त्यांचा जो कोर्ट आहे तर त्यांनी राईट दिलेला आहे इन्फॉर्मेशन घेण्याचा, आणि हा जो राईट आहे हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि फ्रीडम ऑफ प्रेसशी रिलेटेड आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे RTI इन स्वीडन, म्हणजे स्वीडनमध्ये कशा प्रकारे हा राईट वापरला जातो. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲज अ टूल टू मेक द गव्हर्नमेंट अकाउंटेबल इज नॉट अ रिसंट फेनॉमिना. म्हणजे हा आत्ताचा कन्सेप्ट नाही आहे. स्वीडन वॉज द ओल्डेस्ट लेजिस्लेशन रिलेटिंग टू पब्लिक ॲक्सेस टू ऑफिशियल डॉक्युमेंट. म्हणजे सगळ्यात जे जुनं आहे की लोकांना जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते न्याहाळता यावीत, त्याच्यातला सगळ्यात जुना जो देश आहे तो स्वीडन आहे. इट ऑल्सो ग्रँटेड सिटिझन्स the right to demand from government bodies document prepared by them as well as those that were received by them, and for this Swedish citizens did not have to give reason. म्हणजे तर त्यांना सिटिझन्सना राईट्स द्यावे लागले, त्याच्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट्स प्रिपेअर केल्या. आणि स्वीडनमध्ये विदाऊट एनी रिझन जर समजा कोणी फसवत असेल तर त्याच्याविरुद्ध कोर्टात केस करता येत होती. डॉक्युमेंट्स दॅट वेअर टू बी एक्झम्प्टेड फ्रॉम डिस्क्लोजर वेअर डिफाईन इन द सिक्रेसी ॲक्ट अँड इवन अंडर द सिक्रेसी ॲक्ट डॉक्युमेंट्स वेअर सिक्रेट ओनली फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. म्हणजे डॉक्युमेंट जे एक्झाम्प्ट होते सिक्रेसी ॲक्टच्या नंतर तर ते फक्त पर्टिक्युलर टाईम पुरते ते सिक्रेट होते. नंतर आता स्वीडन नंतर आपण फ्रेंचचं बघूया, फ्रेंच डिक्लरेशन. तर हे 1889मध्ये फ्रेंच डिक्लरेशन ऑफ द राईट्स ऑफ मॅन कॉल्ड फॉर ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अबाउट द बजेट टू बी मेड फ्रीली अवेलेबल. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार जे बजेट आहे त्याच्याशी जी इन्फॉर्मेशन आहे ती लोकांना फ्रीली अवेलेबल करून द्यायला पाहिजे. इट स्टेटेड ऑल द सिटिझन्स हॅव अ राईट टू डिसाईड आयदर पर्सनली ऑर बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ॲज टू द नेसेसिटी ऑफ द पब्लिक कॉन्ट्रीब्युशन टू ग्रँट दिस फ्रीली टू नो टू वॉट यूज इट पुट. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना एखादी वस्तू कशा प्रकारे वापरली गेली पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे किंवा त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्सद्वारे त्यांना कळलं पाहिजे. तर अ सिमिलर डिक्लरेशन ॲडॉप्टेड इन द नेदरलँड इन 1795 स्टेटेड फ्रॉम ईच फंक्शनरी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंट अँड जस्टिफिकेशन ऑफ हिज कंडक्ट. म्हणजे एक नेदरलँडमध्ये अशाच प्रकारचं एक डिक्लरेशन त्यांनी घेतलं की ज्याच्यात अशा प्रकारचं ज्युरिडिक्शन्स आणि अकाउंटिंग त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फॉलो केलं. त्याच्यानंतर आता पुढचं जे आहे UN म्हणजे युनायटेड नेशन्स अँड अदर कंट्रीज. हवेवर फॉर ओव्हर 100 years स्वीडन रिमेन the only nation that took to transforming this principle of legal rights. म्हणजे फक्त एक स्वीडन एक राहिली एक कंट्री जी हे जे प्रिन्सिपल आहे हे आत्मसात त्यांना करता आले नाही. इट वॉज नॉट अंटिल द क्रिएशन ऑफ द युनायटेड नेशन्स इन द पिरियड फॉलोइंग द World War II that the concept of right to information began to spread and countries began to enact comprehensive laws for access to government held document and information. म्हणजे हे कधी झालं ज्यावेळेला युनायटेड नेशन्स बनल्या जात होत्या वर्ल्ड वॉर II झाल्यानंतर, आणि त्याच्यामुळे त्यांना हक्क मिळाला डॉक्युमेंट ॲक्सेस करण्याचा.
Article 19 of the Universal Declaration of Human Rights in 1948 called for all persons to have a right to seek and receive information. म्हणजे त्याने एक युनिव्हर्सल डिक्लरेशन केलं 1948 साली. त्याच्या आर्टिकल 19 नुसार सगळ्या लोकांना राईट आहे माहिती मागण्याचा आणि घेण्याचा. हा राईट सगळ्यांना आला. Soon after, many Nordic countries began to look after the Swedish model. नंतर नॉर्डिकच्या ज्या कंट्रीज होत्या त्यांनी स्वीडिश मॉडेल त्यांनी आत्मसात केली. फिनलँड एनॅक्टेड द लॉ ऑन द पब्लिक चार्टर ऑफ ऑफिशियल डॉक्युमेंट्स इन 1951. म्हणजे फिनलँडने 1951 साली हा कायदा आत्मसात आणला. नॉर्वे अँड डेन्मार्क passed their information access law in 1970. नॉर्वे आणि डेन्मार्कनी हे कायदे आत्मसात केले 1970 साली. नंतर in the next 30 years they were followed by the United States Freedom of Information Act in 1966. नंतर 30 वर्षानंतर युनायटेड स्टेट्सनी फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट हा 1966 साली अंमलात आणला. नंतर फ्रान्स अँड नेदरलँड्स फॉलोड इन 1978, ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड इन 1982 आणि कॅनडानी 1983. नंतर बाकीचे देश ज्याच्यात नेदरलँड होतं 1978 साली त्यांनी अंमलात आणला. नंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड होतं त्यांनी 1982ला आणला आणि कॅनडानी 1983ला आणला. नंतर द UK फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2000 वॉज फुल्ली इम्प्लिमेंटेड इन जानेवारी 2005. म्हणजे UKचं फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट हा जो होता हा जानेवारी 2005 साली इम्प्लिमेंट करण्यात आला. इन 1992 the World Bank released a document entitled Governance and Development. म्हणजे वर्ल्ड बँकने एक न्यायव्यवस्था आणि डेव्हलपमेंटवरती एक डॉक्युमेंट रिलीज केलं. द डॉक्युमेंट हॅज मेन्शन 7 ॲस्पेक्ट्स ऑफ एलिमेंट्स ऑफ गव्हर्नन्स, वन ऑफ देम बिंग ट्रान्सपरन्सी इन्फॉर्मेशन. म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये 7 गोष्टी होत्या. त्या 7 गोष्टींपैकी एक गोष्ट अशी होती की ट्रान्सपरन्सी असावी अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये. अंडर इट्स गुड्स गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, म्हणजे हा जो गुड गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होता याच्या अंडर ते नमूद केलं होतं. ओव्हर टाईम FOI लॉज आर बिकमिंग मोर अँड मोर कॉमन वर्ल्ड वाईड. म्हणजे जसं टाईम जात आहे तसं FOI लॉ जे आहेत ते खूप आता पॉप्युलर होत आहेत. Over 70 countries around the world have now adopted FOI Act to facilitate records held by the government body. म्हणजे आता 70पेक्षा अधिक देशांनी हे FOI Act अडॉप्ट केलेले आहेत जेणेकरून ते गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड ॲक्सेस करू शकतात. टेकिंग क्यू फ्रॉम मेनी अदर कंट्रीज और also making efforts to format legislation in this regard. म्हणजे हे सिस्टम असल्यामुळे आज काय होतं आहे की बऱ्याच कंट्रीज अशा प्रकारचे लेजिस्लेशन फॉर्म करायला लागले. आता नेमकं आपण हा RTIचा काय कॉन्सेप्ट आहे तो आपण बघूया. आता RTI म्हणजे फ्रीडम ऑफ पीपल टू हॅव ॲक्सेस टू गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे गव्हर्नमेंटची माहिती आहे तर त्यांना ती कळण्याचा जो हक्क आहे तो म्हणजे RTI. हेन्स RTI इज अ पॉलिटिकल राईट. तर हा पॉलिटिकल हक्क आहे. इट्स स्कोप इज रेस्ट्रिक्टेड बाय द फॅक्ट दॅट ओनली गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू शेअर इन्फॉर्मेशन अँड दॅट टू ओनली पब्लिक रिलिव्हन्स. म्हणजे जी पब्लिकशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती गव्हर्नमेंट यांच्याबरोबर शेअर करू शकते. इट इम्प्लाइज दॅट सिटीजन अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन शूड एन्जॉय reasonably free access to all files and documents pertaining to the government operation, decision and performance
In other words, it means openness and transparency in functioning of government. त्यांच्या म्हणण्यानुसार गव्हर्नमेंटच्या ज्या काय फाईल किंवा डॉक्युमेंट्स आहेत तर त्या कॉमन मॅननी त्यांना त्या बघता यायला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे RTI अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स म्हणजे न्याय व्यवस्थामध्ये ट्रान्सपरन्सी असणे. It is said that RTI ensures more transparency in governance. म्हणजे न्याय व्यवस्थामध्ये RTIची खूप महत्त्वाची ट्रान्सपरन्सी आहे, खूप ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरन्सी मीन्स इझी ॲक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. तर इकडे ट्रान्सपरन्सीचा जो अर्थ आहे तो काय आपण घेतो की आपल्याला सहजरित्या कुठलीही माहिती हस्तगत करता येईल. इट हॅज टू ॲस्पेक्ट. One, it envisages more and more voluntary disclosure of information on the part of the government. तर त्याचा अर्थ कसा आहे की ते गव्हर्नमेंटच्या वतीने खूप सारी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करतं. नंतर द परक्युजिट to this is the inculcation of the value of openness and sense of accountability in the ministers and public servants. तर हे कशासाठी आहे की हे मिनिस्टर्स आणि पब्लिक सर्वंट आहेत त्यांना एक अकाउंटेबिलिटीबद्दल भावना डेव्हलप झाली पाहिजे. We see that some website of government information department are very informative, whereas website of other department are not. आपण एक ऑब्झर्व केलं आहे की काही ज्या वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्यात खूप सारी माहिती असते पण काहींमध्ये नसते. This reflects that public servant in some department are more open and willing to make their work more transparent than others. म्हणजे ते कसं असतं की लोकांवरती आहे. काही लोक खूप उत्सुक असतात लोकांना मदत करण्यासाठी पण काही लोक नसतात. Voluntary disclosures need proactive government. आता प्रोएक्टिव्ह म्हणजे काय की एखादं संकट आपल्यावरती येणार आहे तर त्या संकटावरती मात आधीपासूनच करणे ते ठरवले. दोन प्रकारचं असतं, एक रिॲक्टिव्ह असतं आणि प्रोॲक्टिव्ह असतं. रिॲक्टिव्ह म्हणजे एखादं संकट आल्यावरती आपण पावलं घेतो ते रिॲक्टिव्ह आहे आणि प्रोॲक्टिव्ह म्हणजे असं ॲझ्युम्शन केलं की काही संकट येणार आहे. तर गव्हर्नमेंटनी प्रोॲक्टिव्ह बनलं पाहिजे. द सेकंड ॲस्पेक्ट ऑफ ट्रान्सपरन्सी इज द सिटिझन्स पॉवर टू अक्वायर इन्फॉर्मेशन फ्रॉम द गव्हर्नमेंट. तर दुसरा ॲस्पेक्ट असा आहे की लोकांनी जास्तीत जास्त माहिती गव्हर्नमेंटकडनं त्यांना मिळावी. दिस इनेबल्स द सिटिझन टू फॉर्म देअर ओपिनियन टू नो मोर अबाउट गव्हर्नमेंट फंक्शनिंग एक्सेट्रा. तर याच्यामुळे कसं आहे की सिटिझन लोकांना गव्हर्नमेंट कशा प्रकारे फंक्शनिंग करतं हे कळतं. हिअर द गव्हर्नमेंट इज सपोज टू बी रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे तिकडे गव्हर्नमेंट त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट हॅज टू बी इन्स्टिट्युशनलाइज. म्हणजे त्यांचं एक इन्स्टिट्यूशन हे काढलं पाहिजे. इट शुड बी नॉट द रिझल्ट ऑफ गुडनेस अँड ऑनेस्टी ऑफ सम पब्लिक सर्वंट्स. तर आता हे जे आहे हे फक्त काही चांगुलपणा काही लोकांचा चांगुलपणा आणि सत्यावरती अवलंबून नसलं पाहिजे. इट शुड बी एन्श्युअर्ड बाय रूल अँड नॉट बाय एक्सेप्टेशन. म्हणजे हे त्याच्यात फक्त असं नसलं पाहिजे की काही माणसं चांगली आहेत काही माणसं सच्ची आहेत तर ते नियमाप्रमाणे तसं झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट RTI अँड अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी कितपत जबाबदारी आहे. ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट्स मेक द गव्हर्नमेंट अकाउंटेबल बाय डिफॉल्ट. म्हणजे ट्रान्सपरन्सी असल्यामुळे तर गव्हर्नमेंटला आपोआपच त्यांना गोष्टी डिस्क्लोज करायच्या हे त्यांच्या कामाचाच एक भाग बनतो. कॉन्व्हर्सली सिक्रेसी हॅज व्हेरी क्लोज रिलेशन विथ करप्शन, नेपोटिझम, इनएफिशियन्सी, इनएफेक्टिव्हनेस. म्हणजे एखादी गोष्ट लपवणे
म्हणजे त्याचा अर्थ भ्रष्टाचार करणे किंवा स्पीड स्लो असणे, इनएफिशियंट असणे असा होतो. फॉर पीपल इन डेमोक्रेसी अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट इज द इसेन्शियल परक्युजिट फॉर द एम्प्लॉयमेंट ऑफ द राईट्स. म्हणजे गव्हर्नमेंटची जी अकाउंटेबिलिटी आहे हे खूप महत्त्वाचं प्रिरिक्विजिट्स आहे राईट्स एन्जॉय करण्याचं. सिन्स द गव्हर्नमेंट होल्ड्स एनॉर्मस पॉवर इन इट्स हँड, इट इज नेसेसरी दॅट इट होल्ड इट्स रेस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे गव्हर्नमेंटकडे भरपूर पॉवर असते, पण नुसतं पॉवर नाही की त्यांनी त्या पॉवरचा वापर करून जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. अनरिस्ट्रिक्टेड पॉवर टेंड टू करप्ट द रूलर्स. म्हणजे जर समजा पॉवर जर जास्त झाली तर लोक करप्शन करू शकतात. लॉर्ड ॲक्टन फेमस वर्ड्स, पॉवर टेंड टू करप्ट. पॉवरमुळे एखादा माणूस करप्ट होऊ शकतो. अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजे आपल्या भारत देशात जे चाललेलं आहे, लोकांकडे भरपूर पॉवर आहे आणि भरपूर करप्शनही त्याच्यामुळे चाललेलं आहे. ग्रेट मॅन आर ऑलमोस्ट ऑलवेज बॅड मॅन. अंडरस्कोर द इम्पॉर्टन्स ऑफ रेस्ट्रिक्शन टू बी इम्पोज ऑन दोज टू होल्ड पॉवर. म्हणजे मोठी माणसंना आपण कसं म्हणतो की ते कसे असतात, मनाने खोटे असतात, सच्चे नसतात, कारण त्यांच्याकडे पॉवर असते, ते काहीही करू शकतात. ॲप्लिकेशन्स फाईल्ड अंडर द RTI ॲक्ट विल रिमाइंड दोज इन पॉवर टाईम अँड रिमेन दे आर अकाउंटेबल टू द पीपल. म्हणजे जे काय RTI ॲक्टच्या अगेन्स्ट केसेस लागले आहेत तर त्या लोकांना त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या या ॲक्टच्या अगेन्स्ट माहिती देणं भाग आहे. दिस विल हॅव इफेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर द पॉवर. याच्यामुळे कसं आपण पॉवरवरती नियंत्रण आणू शकतो. ठीक आहे, तर आपण इकडे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.